नमस्कार मित्रांनो. मी पण एक शेतकरी आहे मित्रांनो. शेतकरी होण्याच्या नात्याने खरोखर इथे शेतकऱ्यांना इथे कर्जमाफी मिळाली पाहिजे का? मित्रांनो, मी सुद्धा एक अल्पभूधारक शेतकरी आहे आणि माझ्या अंगावर सुद्धा एक कर्जाचा मोठा इथे डोंगर आहे. या नात्याने खरोखर मला सर्व शेतकऱ्यांना कर्जमाफी येथे मिळाली पाहिजे का? काही दिवसापुरते आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना येथे पत्रकार परिषदेमध्ये येथे प्रश्न विचारला होता, की शेतकऱ्यांना येथे कर्जमाफी आपण कधी देणार आहे आणि कधी करणार आहे याबाबत येथे माहिती विचारली होती. त्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे अगदी चांगलं येथे उत्तर दिलं होतं, की यंदा माझं येथे महाराष्ट्र भ्रमण झालेलं आहे. शेतकऱ्यांच्या शेतामधलं येथे पीक यंदा मला चांगलं दिसत आहे. त्या वेळेनुसार यंदा शेतकऱ्यांचा सुगीचा हंगाम येणार आहे असं चित्र दिसून येत आहे. अशा परिस्थितीत जर शेतकऱ्यांची कर्जमाफी खरोखर केली तर ज्या वेळेस दुष्काळ पडला त्यावेळेस खरोखर शेतकऱ्यांना इथे कर्जमाफीची गरज आहे. परंतु मित्रांनो, हे मुख्यमंत्र्यांना हे समजलं नाही की हिरवा पाला दिसल्यानंतरच खरोखर येथे शेतकऱ्यांचा सुगीचा हंगाम येत आहे का? सुगीचा हंगाम ज्या दिवशी येतो, कारण ज्या दिवशी शेतकऱ्याच्या पिकाचं येथे त्याला येथे मोल भेटतो आणि त्या मोलाचं येथे त्याची दिवाळी येथे साजरी होतो, त्या दिवशी मात्र शेतकऱ्याच्या सुगीचा हंगाम येथे मानला जातो. परंतु आता येथे वरती असलेलं बघा तुम्ही, या शेतकऱ्यांचा पूर्णपणे येथे पाठीचा कणा येथे मुडलेला आहे. या पाठीचा कणा पुन्हा उभं राहण्यासाठी शेतकरी पूर्णतः येथे खचून गेलेला आहे. राज्यामध्ये 2 ते 3 दिवस झाले अति मुसळधार पाऊस चालू आहे. या पाऊस चालू असल्यामुळे राज्यातला शेतकरी येथे आता येथे संपलेला आहे. याचा पाठीचा कणा येथे पूर्णपणे मुडलेला आहे. याच्या शेतामध्ये माती सुद्धा राहिलेली, पीक सुद्धा येथे पुरं जपून गेलेलं आहे. अशामध्ये याचा आता सुगीचा हंगाम कसा काय येणार आहे? नुसतं हिरवा पाला दिसून सुगीचा हंगाम म्हटला जात नाही. तर शेतकऱ्याच्या घरामध्ये खरोखर येथे उत्पन्न आलं, त्याला उत्पन्नातून काही पैसा मिळाला, त्याची दिवाळी साजरी झाली, त्या दिवशी मात्र खरोखर शेतकऱ्यांना येथे त्याचा येथे हंगाम येतो. तर आता येथे मुख्यमंत्र्याच्या म्हणण्यानुसार यंदा शेतकऱ्यांचं उत्पन्न चांगलं दिसत आहे. परंतु आता येथे 4 ते 5 दिवस झाले येथे अतिमुसळधार पावसाने खरोखर येथे तुम्ही बघू शकता शेतकऱ्यांचे किती हाल झालेले आहे, शेतकऱ्यांचं किती येथे नुकसान झालेलं आहे. त्यामध्ये शेतकऱ्यांचा पाठीचा कणा येथे मुडलेला आहे. आता खरोखर हा येथे कणा उभा राहण्यासाठी शेतकऱ्यांना कर्जमाफीची गरज आहे. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना खरोखर शेतकऱ्याकडून, संपूर्ण शेतकऱ्याकडून विनंती आहे की शेतकऱ्याचा पाठीचा कणा पुन्हा उभं राहण्यासाठी खरोखर एकदा तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी हवी. कारण मित्रांनो, आता येथे शेतीशिवाय, पैशाशिवाय शेती होऊ शकत नाही आणि शेतकऱ्याशिवाय देश जगू शकत नाही. तर अशामध्ये येथे खरोखर येथे जे जय जवान जय किसान, जय भारत जय महाराष्ट्र असा येथे कुठेतरी कृषी प्रधान देश म्हटला जाऊ शकतो. तर आता येथे या शेतकऱ्यांचं येथे नुकसान झालेलं आहे, त्यांना येथे पंचनामा करून त्यांना मदत किंवा येथे सर्वत्र येथे शेतकऱ्यांना आता कर्जमाफी मिळावी. कारण शेतकऱ्याच्या अंगावरती असलेला डोंगर, यामुळे हा शेतकरी येथे खचून जाऊ शकतो. त्यामुळे झालेलं असं अवकाळी पावसामुळे येथे नुकसान, त्याच्या घरामध्ये येथे आता येथे सुगीचा हंगाम राहिलेला नाही. खरोखर आता येथे शासनाने येथे दखल घ्यावी. आदरणीय महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना सुद्धा येथे समजून यावं की आता येथे खरोखर शेतकऱ्याचा कणा मुडलेला आहे आणि शेतकऱ्यांना येथे कर्जमाफी येते खरोखर आता येथे आपण 100% दिलेली पाहिजे. मित्रांनो, हा व्हिडिओ आपल्याला खरोखर आवडला असेल, नक्की आपण येथे जास्तीत जास्त येथे शेतकऱ्यापर्यंत, जास्तीत जास्त येथे ग्रुपपर्यंत हा व्हिडिओ नक्की शेअर करा आणि शेतकऱ्यांना खरोखर आपलं येथे मत आहे की शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळाली पाहिजे. मी सुद्धा एक अल्पभूधारक शेतकरी आहे आणि माझ्या अंगावरती सुद्धा एक कर्जाचा डोंगर आहे. या नात्यानं मी सुद्धा मुख्यमंत्र्यांना एक विनंती करतोय की सर्व शेतकऱ्यांना आता येथे कर्जमाफी मिळावी. मित्रांनो, धन्यवाद. हा व्हिडिओ आपण नक्की शेअर करावा जेणेकरून हा व्हिडिओ पोहोचावा आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी मिळावी. जय हिंद.